नमस्कार, मी शनाया. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून एक नाव पुन्हा एकदा जोरदार चर्चेत आलंय आणि ते नाव म्हणजे IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांचं. जिथे तुकाराम मुंढे जातात तिथे कारवाई, वाद, संघर्ष आणि चर्चा देखील त्यांच्या पाठोपाठ येतात असं म्हटलं जातं. कारण गेल्या 2 दशकाहून अधिक काळाच्या प्रशासकीय सेवेत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नियम मोडणाऱ्या विरोधात कोणताही दबाव न स्वीकारता कारवाई करणारा अधिकारी अशी त्यांची प्रतिमा आहे. त्यामुळेच त्यांच्या प्रत्येक बदलीची चर्चा होते आणि त्यांच्या प्रत्येक निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असतं. यावेळी देखील अगदी तसंच झालं. दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिव पदावर कार्यरत असलेल्या तुकाराम मुंढे यांची अचानक अन्न आणि औषध प्रशासन अर्थात FDAच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. या निर्णयानंतर लगेचच चर्चांना उधाण आलं. काहींनी ही महत्वाची जबाबदारी असल्याचं म्हटलं, तर काहींनी याला थेट डिमोशन असल्याचं सांगितलं. एवढंच नाही तर दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संघटनांनी त्यांच्या बदलीला विरोध केला. तुकाराम मुंढे यांची बदली करू नये या मागणीसाठी मोर्चा देखील काढण्यात आला. मात्र तुकाराम मुंढे यांच्यासाठी बदली ही नवीन गोष्ट नाही. महाराष्ट्राच्या प्रशासकीय सेवेत 21 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांची तब्बल 25 वेळा बदली झाली आहे. त्यामुळे त्यांच्या नावासोबत वारंवार होणाऱ्या बदल्यांची चर्चा कायम जोडली जाते. पण तुकाराम मुंढे यांची खरी ओळख त्यांच्या बदल्यांमुळे नाही तर त्यांच्या कामाच्या शैलीमुळे आहे. ते ज्या विभागात जातात त्या विभागात नियमांची काटेकोर अंमलबजावणी सुरू होते. अनेकदा त्यांच्या निर्णयांमुळे राजकीय नेते, व्यापारी, ठेकेदार आणि विविध हितसंबंधी गट नाराज होतात. पण मुंडे यांनी कधी देखील त्याची पर्वा केली नाही. त्यामुळेच त्यांचे समर्थक त्यांना धाडसी अधिकारी म्हणतात, तर विरोधक त्यांना कठोर अधिकारी म्हणून देखील पाहतात. FDAच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर देखील तुकाराम मुंढे यांनी आपली हीच शैली कायम ठेवली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर काही दिवसांमध्येच त्यांनी राज्यभर धडक कारवाई मोहीम सुरू केली आहे. सुरक्षित अन्न, सुरक्षित औषध आणि सुरक्षित महाराष्ट्र या संकल्पनेवर आधारित मोहीम सुरू करण्यात आली आहे आणि या मोहिमेचा परिणाम काही दिवसांमध्येच दिसून आलाय. मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या 3 दिवसांतच राज्यभर 53 धाडी टाकण्यात आल्या आहेत. कोट्यावधी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. 33 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. बनावट औषधे, फसव्या जाहिराती, भेसळयुक्त अन्न पदार्थ आणि प्रतिबंधित गुटख्याविरोधात एकाच वेळी ही मोहीम राबवण्यात आली आहे. या कारवायांमुळे अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या गैरप्रकारांवर प्रशासनाचा मोठा फटका बसलाय. सर्वप्रथम कोल्हापूरमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. रविवार पेठेतील मेडटॅप्स फार्मा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर FDAच्या पथकाने छापा टाकलाय. तपासादरम्यान मोठ्या प्रमाणात ॲलोपॅथिक औषधांचा साठा आढळून आला. विशेषतः प्रतिजैविक इंजेक्शनचा मोठा साठा तिथे होता. मात्र या औषधांच्या खरेदी विक्रीसाठी आवश्यक कागदपत्रे आणि परवाना सादर करण्यात कंपनी ही अपयशी ठरली. त्यामुळे नियमांचं उल्लंघन झाल्याचं स्पष्ट झालं. FDAने तात्काळ कारवाई करत 13,62,000 रुपयांचा औषध साठा हा जप्त केला. त्यानंतर पुण्यातील नामांकित औषध कंपनी सिप्ला फार्मा अँड लाईफ सायन्सेस लिमिटेडवर देखील ही कारवाई करण्यात आली. वडकी येथील गोदामाची तपासणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान रेक्टिन प्लस या प्रिस्क्रिप्शन औषधाच्या वेष्टनावर नियमबाह्य जाहिरात करण्यात आल्याचं आढळून देखील आलं. औषधांच्या जाहिरातींवर असलेल्या नियमांचं उल्लंघन झाल्याचं निदर्शनास आल्यानंतर तब्बल 1,11,00,000 रुपयांचा हा साठा जप्त करण्यात आलेला आहे. मोठ्या औषध कंपनीवर झालेल्या या कारवाईची राज्यभर जोरदार खमंग चर्चा सुरू झाली. औषधांबरोबरच भेसळयुक्त अन्न पदार्थांविरोधात देखील मोठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. पुण्यातील सोमवारपेठ, बुधवारपेठ, शुक्रवारपेठ, कोथरूड आणि हडपसर या परिसरात एकाच वेळी धाडी टाकण्यात आल्या आहेत. पनीर, खवा, तूप आणि चीज सदृश पदार्थांमध्ये भेसळीचा संशय व्यक्त करण्यात आला. या कारवाईत तब्बल 47,36,000 रुपयांचा हा साठा जप्त करण्यात आलाय. 2,806 किलो पनीर, 13,127 किलो खवा, 138 किलो चीज, अॅनालॉग आणि 960 किलो तूप तपासणीसाठी जप्त करण्यात आलाय. हे नमुने प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आलेत. सातारा जिल्ह्यात देखील तूप, फरसाण आणि शेव विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र सर्वात मोठा धक्का बसला तो गुटखा माफियांना. राज्यात प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्यांविरोधात मोठ्या प्रमाणावर मोहीम राबवण्यात आली. अवघ्या 5 दिवसांमध्ये राज्यभर 195 छापे हे टाकण्यात आले. 192 जणांना अटक करण्यात आली. जवळपास 2 कोटी रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आलाय. धाराशिव, धुळे, पिंपरी चिंचवड, समृद्धी महामार्ग आणि इतर अनेक भागांमध्ये मोठ्या कारवाया करण्यात आल्या आहेत. धाराशिव जिल्ह्यातील परांडा येथे 1 कोटी रुपयांहून अधिक किमतीचा गुटखा जप्त करण्यात आलाय. समृद्धी महामार्गावरील सावंगी टोल नाक्यावर 60 लाख रुपयांचा प्रतिबंधित माल हा पकडण्यात आलाय. धुळे येथे 23 लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आलाय.
पिंपरी चिंचवडमध्ये अनेक आरोपींविरोधात गुन्हे दाखल हे करण्यात आलेले आहेत. या कारवायांमुळे राज्यभरातील गुटखा रॅकेटमध्ये खळबळ सध्या उडालेली आहे आणि या दरम्यान एक धक्कादायक घटना देखील समोर आलेली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज परिसरातील रहीमपूर येथे एफडीएच्या पथकावर थेट जीवघेणा हल्ला देखील करण्यात आलाय. गुप्त माहितीच्या आधारे एफडीएच्या पथकाने गुटख्याने भरलेला एक ट्रक पकडला होता. कोट्यावधी रुपयांचा माल जप्त करण्यात आला होता. मात्र त्यानंतर अचानक काही गुंड घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अधिकाऱ्यांना धमकावण्यास सुरुवात केली. त्यांना गोळ्या घाला अशा आरोळ्या देखील त्यावेळेस देण्यात आल्या. महिला अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरसे यांच्यावर वाहन घालण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला. त्यांनी प्रसंग अवधान राखत उडी मारल्यामुळे त्यांचा जीव वाचला. या गोंधळात जप्त केलेला ट्रक आरोपींनी पळवून नेला. सरकारी अधिकाऱ्यांवर झालेल्या या हल्ल्याने संपूर्ण राज्य देखील हादरले. या घटनेनंतर प्रशासन अधिक आक्रमक झाले. आरोपींविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आणि धमकावल्याचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काही आरोपींना अटक देखील झाली आहे, तर इतरांचा शोध सध्या सुरू आहे. दरम्यान तुकाराम मुंढे यांच्या बदलीवरून सुरू असलेली चर्चा मात्र कायम आहे. काही माजी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मते दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिव पदावरून एफडीए आयुक्तपदी बदली होणं हे पदाच्या दृष्टीने घसरण मानली जाऊ शकते. त्यामुळे ही बदली डिमोशन असल्याची चर्चा होतीये. तर दुसऱ्या बाजूला अनेकांनी असा दावा केलाय की एफडीए हे अत्यंत संवेदनशील आणि प्रभावशाली खातं आहे. जनतेच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या या विभागात कठोर अधिकारी असणं आवश्यक आहे. त्यामुळेच त्यांची इथे बदली करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारने तुकाराम मुंढे यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. खरं तर तुकाराम मुंढे यांचा हा संपूर्ण प्रवासच संघर्षाचा राहिला आहे. वारंवार झालेल्या बदल्या, राजकीय दबाव, वाद आणि विरोध या सगळ्यानंतर देखील त्यांनी आपली कामाची पद्धत अजिबात बदललेली नाही. नियम मोडणाऱ्यांविरोधात कारवाई करणं, प्रशासनातील शिस्त राखणं आणि जनहिताला प्राधान्य देणं हीच त्यांची ओळख बनली आहे. आज एफडीए मध्ये रुजू झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच त्यांनी ज्या प्रकारे धडक कारवाया सुरू केलेल्या आहेत, त्यामुळेच राज्यातील भेसळखोर, बनावट औषध विक्रेते आणि गुटखा माफियांचं धाबं दणाणलं आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. पुढील काळात या मोहिमेची व्याप्ती आणखीन वाढण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे आता सर्वांचं लक्ष एका प्रश्नाकडे लागलं आहे, ते म्हणजे तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली एफडीएची ही मोहीम महाराष्ट्रातील भेसळ आणि बेकायदेशीर व्यापारावर कितपत आळा घालू शकेल, याचं उत्तर हे येणारा काळच देणार आहे. मात्र एक गोष्ट मात्र निश्चित आहे, खातं बदललं असलं तरी देखील तुकाराम मुंढे यांची धडाकेबाज शैली अजिबात बदललेली नाही. तुम्हाला काय वाटतं? एफडीएच्या या पदावरनं देखील तुकाराम मुंढे यांची बदली लगेचच होईल का? कमेंट करून मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात